न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेड नगर परिषदेमध्ये पुन्हा 100% महायुतीचे उमेदवार निवडून आणणार नामदार योगेशदादा कदम। महायुतीचा विजय निश्चित, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माधवी बुटाला यांची जोरदार प्रचार फेरी। वालोपे येथे रत्नागिरी पोलिसांनी छापा टाकून गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर केली कारवाई। खेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर दंगल नियंत्रण पथकाची मॉक ड्रिल। आणि महाड नगरपालिकेवर भगवा फडकवणार मंत्री उदय सामंत। आता पाहूया सविस्तर वृत्त। शिवसेना भाजपा महायुती पदाधिकारी आणि कार्यकर्ता बैठक काल खेड येथील महायुती निवडणूक कार्यालयात उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। शिवसेना भाजपा महायुती एक दिलाने खेडची निवडणूक लढवत आहे। इतिहास पाहता शिवसेनेने जिंकलेली ही पहिली नगर परिषद आहे। त्याचीच पुनरावृत्ती म्हणून या नगरपालिकेत महायुतीचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष देखील निवडून आणणार असा निर्धार या बैठकीत व्यक्त केला। योगेशदादा खेडमध्ये 21 पैकी 21 उमेदवार निवडून आणणार अशी बातमी महाराष्ट्रभर आहे। योगेशदादा हे विजयी गणित मांडतायत, हा विश्वास समजून घेण्यासाठी मी खेडमध्ये आलोय असा आश्वासक उद्गार माननीय पालकमंत्री महोदयांनी या प्रसंगी काढले। तसेच पालकमंत्री म्हणून खेडसाठी जेवढा हवा तेवढा निधी उपलब्ध करून देणार असून महायुतीचे सर्वच्या सर्व 21 उमेदवार निवडून येणार हीच हमी घेऊन जाणार आहे असा विश्वास देखील पालकमंत्री महोदयांनी व्यक्त केला। या बैठकीत जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, भाजपा रत्नागिरी उत्तर जिल्हा निवडणूक समन्वयक वैभव खेडेकर, शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे, महायुती नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ माधवीताई बुटाला, माजी बांधकाम सभापती अण्णा कदम, सौ श्रेयाताई कदम, शहर प्रमुख कुंदन सातपुते, भाजपा शहराध्यक्ष अनिकेत कानडे, महायुतीचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार, शिवसेना भाजपा पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेड नगर परिषद निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने प्रचार कार्यात गुंतले असून नगराध्यक्ष पद आणि सदस्य पदासाठी सर्वच प्रभागात जोरदार प्रचार सुरू आहे। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सौ वैभवी वैभव खेडेकर यांच्या प्रचारासाठी जोरदार प्रचार फेरी काढण्यात आली। या प्रचाराकरिता माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि शिवसेना भाजप युतीच्या सौ माधवी राजेश बुटाला या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार देखील सहभागी झाल्या होत्या। यावेळी प्रत्येक निवडणूक कार्यकर्त्याच्या बळावर विजयी ठरते। आता नैसर्गिक युती भाजप सेनेची असल्याने महायुतीस चांगलं यश लाभेल असं वैभव खेडेकर यांनी म्हटलंय। तसेच महायुतीचा विजय निश्चित असल्याचं माधवी राजेश बुटाला यांनी म्हटलंय। कालच आपल्या म्हणण्यानुसार उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता आणि शेवटच्या दिवशी काल अर्ज मागे घेतल्यानंतर चित्र स्पष्ट झालेलं आहे। या खेड नगरपालिकेची निवडणूक ही आता एका वेगळ्या टप्प्यावरती येऊन ठेपलेली आहे। अनेक प्रभागांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माधवीताई बुटाला, त्याचप्रमाणे आत्ता आम्ही 6 नंबरच्या प्रभागामध्ये प्रचाराला सुरुवात केली। आपण सगळे मतदार बघत असाल, उत्स्फूर्त प्रतिसाद या प्रचार फेरीला लाभतो आहे आणि या प्रभागाचे उमेदवार सतीश उर्फ पप्पू चिकणे हे गेले अनेक वर्ष नगरपालिकेच्या सदनामध्ये काम अतिशय उत्तमपणे पाहत आहेत। त्याचप्रमाणे नव्या दमाच्या उमेदवार वैभवी खेडेकर देखील या रिंगणामध्ये आहेत आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या उमेदवारांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि निश्चित आम्हाला सर्वांना खात्री आहे महायुतीच्या सगळ्याच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना की या खेड शहरामध्ये 20 नगरसेवक आणि 21 नगराध्यक्ष हे बहुमताने निवडून येतील आणि क्लीन स्वीप समोरच्या उमेदवारांना देतील असं एकंदरीत या खेडच्या शहरामध्ये चित्र आहे। आज संपूर्ण जे चित्र होतं ते स्पष्ट झालेलं आहे। आता महायुतीचे अधिकृत उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत। आज तुम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन प्रचार करताय, कशा प्रकारे लोकांचा सपोर्ट आहे, काय विजन डोळ्यासमोर ठेवलं आहे, काय पहिली प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र। नामदार योगेशदादा कदम आदरणीय भाई यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, आज जे माझ्यासाठी नगराध्यक्षपद जे हे त्यांनी दिलं आहे ते त्यासाठी मी त्यांचे पहिले धन्यवाद म्हणते। आणि प्रतिसाद म्हणाल
तर प्रचंड प्रतिसाद आहे. मी ज्या ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मला येतो आहे. सगळेजण म्हणतात माधवीताई म्हणजे मी तर पहिल्यापासून महिला आघाडीचं जे काम केलं आहे मी प्रत्येक घराघरात जाऊन पोचलेली आहे. त्याच्यामुळे मला इतका प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि खूप छान वाटतं एकदम. तुम्ही महिला आघाडीच्या माध्यमातून काम केलेलं आहात, तुम्ही आता नगराध्यक्ष पदासाठी उभी आहात. खेडमधल्या महिलांसाठी काय योजना, काय कल्पना तुमच्या डोक्यात नाही बऱ्याच भरपूर मला प्रश्न आला आहे. पहिला पाणी, जिथं जाते तिथं सांगता माधवीताई आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे. तर मी त्यांना शब्द दिलेला आहे की मला खुर्चीमध्ये बसून दे, मी तुमचं सगळं काम करून देईन. म्हणजे पाणी जे म्हणतायत तुम्ही, पाणी म्हणजे म्हटलं दादांच्या माध्यमातून आज जे पाणी योजना आपली आलेली आहे ते आम्ही प्रचंड अगदी म्हणजे चांगल्या प्रतीने राबवते. प्रथम सर्वांना नमस्कार. जरी म्हणजे मी राजकारणात उतरले असले तरी आमची कोणतीही पार्श्वभूमी नाही आणि मी थेट कधी राजकारणात समोर आलेले नाही की पहिल्यांदाच ही निवडणूक मी लढवत आहे. खरं तर मी वैभवजींना गेले 30 वर्ष, म्हणजे जरी आमच्या लग्नाला 27 वर्ष झाली असली तरी गेले 30 वर्ष मी त्यांच्याबरोबर या क्षेत्रामध्ये पाठीमागे राहून का होईना काम करते. आणि नक्कीच आज आम्ही या 6 नंबरमधून आज आमचा प्रचार सुरू केलेला आहे. प्रतिसाद खूप आहे जनतेचा आणि नक्कीच आम्हाला या प्रभागातून उत्तम म्हणजे चांगल्या प्रकारे मतदान होईल अशी आशा आहे. माधवीताई ज्या आहेत त्यांनासुद्धा चांगलं मतदान आणि आम्ही दोन्ही उमेदवार जे आहोत त्यांना इथून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि नक्कीच आमचा विजय हा आहे हे आता या सगळ्या इथे बरोबर असणारे जे नागरिक आहेत त्यांच्या आशीर्वादाने नक्कीच आमचा विजय होईल. आम्ही प्रभाग क्रमांक 6मधून आज प्रचाराचा नारळ स्वामी समर्थ मंदिर इथून फोडलेला आहे. आज या ठिकाणी प्रचारासाठी जी उपस्थित तुम्ही लोकसंख्या बघितली किंवा नागरिक बघितलात तर या ठिकाणी पुढचा प्रचारची रणनीती तुमच्या लक्षात येईल आमची. खरं म्हटलं तर प्रचार कोणत्या प्रकारे करावा ह्याची वेगवेगळी रणनीती असते. आम्ही वैयक्तिक प्रत्येक घर टू घर जाऊन प्रत्येक व्यक्तीपर्यंत आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढचे 9 दिवस आमच्याजवळ शिल्लक आहेत. 9 दिवसामध्ये माधवीताई आमच्या प्रभागामध्ये 1 दिवस देणार आहेत ज्या नगराध्यक्षासाठी उभ्या आहेत आणि वैभवीताई आणि मी स्वतः प्रत्येक डोर टू डोर या प्रभागामध्ये आम्ही फिरणार आहोत. आज या ठिकाणी आम्ही खरंच आनंदाने आणि याच्याने सांगतो की आमची या युतीमधले आम्ही उमेदवार आहोत आणि युतीचा प्रचाराचा नारळ आज या ठिकाणी फुटलेला आहे. सन्माननीय वैभवजी खेडेकर आहेत, तर आमच्या पक्षाचे तालुकाध्यक्ष आहेत, शहर प्रमुख आहेत, कुंदनजी, मोदी साहेब आहेत, मीना चिखले आहेत, राजू बुटाले, हे सर्व आज उपस्थित या ठिकाणी आणि नागरिक सगळ्या महत्त्वाचे उपस्थित आहेत. आम्ही आज सुरुवात करतो प्रचाराला, पण खरंच या ठिकाणी आम्हाला आत्मविश्वास आहे की सर्वात जास्त मतदान माधवीताईंना आम्ही ह्या बूथमधून आणि आमच्या प्रभागातून देऊ. तसंच वैभवीताई आणि मी मोठ्या मताने आम्ही निवडून येऊ असं या ठिकाणी विश्वास आम्ही सांगतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी यांच्या पथकाने मौजे वालुपे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथे छापा टाकून गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर कारवाई केली. या कारवाई दरम्यान एक इसम ताब्यात घेण्यात आला असून तो हातभट्टीची दारू भट्टी लावून गाळणी करत असताना पथकास सापडला. त्याच्या ताब्यातून एकूण 1,82,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आणि त्यांच्या पथकाने केली. आगामी खेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 पारदर्शक व सुरळीत पार पडावी यासाठी खेड पोलिसांकडून जोरदार तयारी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून खेड शहरातील एसटी डेपो मैदानात दंगल नियंत्रण पथकाची मॉक ड्रिल घेण्यात आली. या संपूर्ण प्रात्यक्षिकाला उपविभागीय पोलीस अधिकारी सणस तसेच खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विवेक अहिरे उपस्थित होते. निवडणूक काळात संभाव्य गोंधळ, आंदोलने किंवा कायदा सुव्यवस्थेचा भंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष तयारी दर्शवली. ड्रिल दरम्यान जवानांनी दंगल नियंत्रणाची विविध प्रक्रिया, जमाव पांगवण्याच्या पद्धती, शिस्तबद्ध हालचाली तसेच तातडीच्या परिस्थितीत कसे प्रतिसाद द्यायचे याचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाकडून काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आवश्यक ती सर्व तजवीज करण्यात आली असून दंगल नियंत्रण पथक पूर्णपणे सज्ज आहे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. खेड शहरात सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, मतदारांचा आत्मविश्वास वाढावा आणि कायदा सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचं मॉक ड्रिलमधून स्पष्ट झालंय.
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याचे उमेदवार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी युती आहे त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी रायगड दौऱ्याला मंत्री उदय सामंत आले असताना महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत महाडच्या नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार असल्याची ग्वाही सामंत यांनी दिली. एवढी मोठी जर का कामं होत आहेत, आम्हाला दुर्बिणीची गरज काय? आमच्या विरोधकांना 3 तारखेला पराभूत केल्यानंतर मतं शोधण्यासाठी भिंगाची आणि दुर्बिणीची मतं शोधण्यासाठी नक्की त्यांना गरज लागणार आहे, असं मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे. कुठे राष्ट्रवादीची लढाईची वेळ येते आणि विकास कामाचे मुद्दे तेच वापरले जातात, याकडे कसं बघता तुम्ही? विकास कामाचे मुद्दे हे खरे सुरू झाले माननीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर. त्याच्यानंतर शेकडो कोटीचा निधी हा महाडच्या नगरपालिकेमध्ये आणण्यामध्ये भरत शेठ गोगावले यशस्वी झाले. त्याच्यामध्ये अगदी आपण ग्रामीण भागातनं जर सुरुवात केली तर रायगडला जी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे त्याच्या खाली शिवसृष्टी करण्यासाठी देखील भरत शेठ गोगावलेंनी प्रयत्न केला. चौदार तळ्याला 7 कोटी रुपये सुशोभीकरणासाठी दिले. माझ्याकडनं MIDCतनं पैसे घेतले. न्यायालयाची इमारत तयार होते, प्रशासकीय इमारत तयार होते, अनेक रस्त्यांची कामं सुरू होत आहेत, हॉस्पिटलची कामं सुरू होत आहेत. आता भिंगाची आवश्यकता काय आहे? एवढी मोठी जर कामं होत आहेत तर भिंगाची अजिबात आवश्यकता नाही. मात्र भिंगाची आवश्यकता 3 तारखेला नक्की आहे. आमच्या विरोधकांना पराभूत केल्यानंतर मतं शोधण्यासाठी त्यांना भिंगाची आणि दुर्बिणीची आवश्यकता नक्की आहे. मंडणगड तालुक्यातील पंचक्रोशीमध्ये तब्बल 10 कोटींच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन नामदार योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत संपन्न झालं. मतदारसंघात विकास कामांना गती दिल्याने आज जो जयघोष होतोय तो केवळ शिवसेनेसाठी होतोय. भविष्यातही विकास कामांची मालिका अशी सुरू राहणार असं प्रतिपादन यावेळी योगेशदादांनी आवर्जून केलंय. हे मंत्रिपद आपल्या मतदारसंघाला मिळालं आहे. सर्व राजकीय यंत्रणा आपल्या सोबत आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त विकास कामं मंजूर करता येत असल्याबाबत या प्रसंगी समाधानही व्यक्त केलं. यामध्ये गोठे येथील कॉजवे, ग्रामपंचायत इमारत, जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती आणि स्मशानशेड बांधण्याचं भूमिपूजन, केरी ते कुडूक रस्ता डांबरीकरणाचं भूमिपूजन, कुडूक येथे पाखाडी बांधणी, जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती तसेच ग्रामदैवत मंदिर रस्ता डांबरीकरणाचं भूमिपूजन, नैने आतोले बौद्धवाडी रस्त्याचं भूमिपूजन, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्रतिमा 15 ते बाणकोट किल्लावाडी, केंगवळ रस्ता निधी 4,87,00,000, नांदगाव रस्ता डांबरीकरण, रानवली येथे साठवण टाकी बांधणे, केंगवल येथे स्मशानशेडचं भूमिपूजन, बाणकोट बौद्धवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाचं भूमिपूजन, वाल्मिकीनगर ग्रामपंचायत इमारत बांधकाम भूमिपूजन, उमरोली येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन तसेच यावेळी नवनिर्वाचित शाखा प्रमुखांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. या भूमिपूजनास तालुका प्रमुख प्रताप गोसाळकर, शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख आदेश केणे, महिला विधानसभा समन्वयक सौ अस्मिताताई केंद्रे, तालुका संघटक अनंत लाखंड, विभाग प्रमुख आनंद भाटे, तालुका समन्वयक अनिल रटाटे, विभाग प्रमुख संजय शेडगे, शांताराम भुवड, सरपंच सौ अंजलीताई घागरू, उपसरपंच संजय बोत्रे, चिंचगड सरपंच सौ जाधव, देवारे सरपंच सौ प्रमिलाताई दळवी, इतर शिवसेना पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपरी चिंचवड शहर संपर्क प्रमुखपदी गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांचे बंधू सन्माननीय सिद्धेशदादा कदम यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. सुरतमध्ये ज्यांनी खेडचं नाव उज्ज्वल केलं असे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांचे जुने सहकारी आणि सामाजिक कार्यकर्ते हरीशजी ढेबे यांच्या नव्या सदनिकेचं उद्घाटन खेड तालुक्यातील चिंचवली येथे नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आलं. सुरत ही त्यांची कर्मभूमी असून देखील त्यांनी गावाशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही असं या प्रसंगी योगेशदादांनी आवर्जून नमूद केलंय. शिवसेना उपनेते व माजी आमदार संजयराव कदम यांची सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आज मुंबईत झालेल्या इंडियन ऑइल ब्ल्यू एन सी नेव्ही हाफ
मॅरेथॉन मुंबई 2025मध्ये भाग घेतलेल्या आणि ती स्पर्धा परिपूर्ण केलेल्या गिरगावातील सेंट तेरेसास पालक ग्रुप सन 2005 तसेच वहिनी मुलांचे तसेच मुलींचे अभिनंदन करण्यात आले. आजच्या युगात मनुष्याची खरी संपत्ती म्हणजे त्याचं आरोग्य आहे. आरोग्य ठीक तर सर्व काही ठीक. म्हणूनच 55 ते 60 वर्षावरील पालकांनी तसेच त्यांच्या मुलामुलींनी नेव्ही मॅरेथॉन या 5 किलोमीटर, 10 किलोमीटर तसेच 21 किलोमीटर स्पर्धेत भाग घेऊन पदके मिळवली. स्पर्धकांचं अभिनंदन करताना आझाद मैदान पोलीस ठाण्याचे अंमलदार तसेच अधिकारी वर्ग, जगदीश कुलकर्णी, श्रीमान देसाई, श्रीमती शेख मॅडम तसेच इतर मान्यवर आणि कर्मचारी उपस्थित होते. जलसंपदा विभागामार्फत मंडणगड तालुक्यातील पंढेरी लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत धरणाचे मजबूतीकरण, सांडवा दुरुस्ती आणि मुख्य विमोचकाच्या बांधकामाचा शुभारंभ गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते संपन्न झाला. धरणाचे काम दीर्घकाळ टिकावे ही संपूर्ण पंचक्रोशीची मागणी होती. त्यानुसार 63 कोटींचा निधी शासनाकडून मंजूर करून केवळ दुरुस्तीच नाही तर जणू संपूर्ण धरणाचीच पुनर्बांधणी होते. याचा लाभ पंचक्रोशी आणि आजूबाजूच्या गावांना होणार आहे. यामुळे पिण्याचं पाणी उपलब्ध होण्याबरोबरच शेतीला मोठा फायदा होऊन ग्रामस्थांची भरभराट होईल असा विश्वास या प्रसंगी योगेशदादांनी व्यक्त केला. या प्रसंगी तालुका प्रमुख प्रतापजी घोसाळकर, शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख आदेशजी केणे, महिला विधानसभा समन्वयक सौ अस्मिताताई केंद्रे, तालुका संघटक अनंत लाखन, विभाग प्रमुख आनंद भाटे, अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता सलगर, मुंबई संघटक शंकरजी बांद्रे तसेच सर्व शिवसेना पक्ष पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.